फाईल चलो ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमी सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमी सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक बनवणार त्याचं नाव आहे राज्याचा संक्षिप्त आढावा. काल जो एक नंबरचा जो टॉपिक होता इकॉनॉमी सर्वे ऑफ महाराष्ट्रामधील राज्याची अर्थव्यवस्था, आणि हे जो आधीचे 1 ते 10 नंबरचे टॉपिक आहे त्या अगोदर थोडं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे राज्याच्या संक्षिप्त आढावा या टायटलखाली. त्यामध्ये अ पॉईंट आहे आणि ब पॉईंट आहे. म्हणजे कालचा जो 1 नंबर टॉपिक होता राज्य अर्थव्यवस्था, आणि हे आत्ताचा जो टॉपिक आहे राज्याचा संक्षिप्त आढावा, हे दोन टॉपिक हे दोन टॉपिक म्हणजे एक प्रकारे सर्व इकॉनॉमिक सर्वेची काय आहे, एक प्रकारची रिव्हिजन आहे. त्यामुळे हे जो कालचा टॉपिक आणि आजचा टॉपिकचा जो व्हिडिओ आहे तो दोनदा जरी पाहिला तरी तुम्हाला चांगला बेनिफिट होईल. त्यामुळे ह्या दोन टॉपिकमध्ये कन्फर्म 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये असतील. आणि मागच्या एक्झामला जर पाहिलं तर ह्यातून तुम्हाला 4-5 क्वेश्चन आलेले दिसतील. त्यामुळे हे दोन टॉपिकला खूप सिरियसली घ्या. हे दोन टॉपिक तुम्ही जर 2 वेळेस जरी पाहिले तरी काही अडचण नाही. ठीक आहे, तर आज आपण नवीन टॉपिक चालू करूया राज्याचा संक्षिप्त आढावा. त्याला ठेवा मित्रांनो, एकच मिनिट. आपलं काय की महाराष्ट्रात उष्ण, पावसाळी व थंड असे उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. काय आपल्या महाराष्ट्रात कसं हवामान आहे? उष्ण, पावसाळी, थंड व असे उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. तर मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण की लक्षात ठेवा की बरेच वेळा तुम्ही म्हणता की हे गोष्टी आम्ही वाचलेल्या आहेत भूगोलमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये. ठीक आहे, वाचलेले हे असतील. बऱ्याच वेळा काय होतं, सोपा हा तुम्हाला जो आहे पेजवरची जी इन्फॉर्मेशन आहे हे वाचलं की खूप सोपी आहे, तुम्ही कशाला आम्हाला शिकवता. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपले सोपे क्वेश्चन ही आपल्याला एक्झाममध्ये कधी कधी आठवत नाही की नेमकं उत्तर काय आहे. तर लक्षात ठेवा. त्यामुळे हे पहिले जे टॉपिक आहे राज्यात संक्षिप्त आढावामधलं इंट्रोडक्शनचं हे एक पहिलं पान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नंतरची जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला फॅक्चर स्वरूपात काल जशी पाहिली तशी आपल्याला ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंडच्या स्वरूपात पाहायची आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात उष्ण, पावसाळी, थंड अशी उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यानंतर जूनच्या सुरुवातीला मान्सून येतो आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा येतो. म्हणजे कसं आहे, आपलं हवामान जे आहे उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. आपलं कसं महाराष्ट्रातील जे हवामान आहे ते उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यानंतर जूनच्या सुरुवातीला मान्सून येतो आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा येतो. म्हणजे आपली उन्हाळ्याची सुरुवात कधी लक्षात ठेवा मार्चमध्ये आहे, जूनमध्ये मान्सून आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा आहे. महाराष्ट्र राज्य लोकसंख्येनुसार देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे, तर क्षेत्रफळानुसार देशात 3ऱ्या क्रमांकाचे राज्य असून देशातील मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या राज्यापैकी एक आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार कितवा आहे? दुसरा आहे. महाराष्ट्र कितवा? दुसरा आहे. आणि क्षेत्रफळानुसार काय आहे? 3रा आहे. लक्षात ठेवा. आणि ते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की क्षेत्रफळ म्हणजे मोठं आहे ना, आणि महाराष्ट्राचं जर स्पेलिंग काढलं ते खूप मोठं क्षेत्रफळ व्यापते. महाराष्ट्राचं स्पेलिंग म्हणजे आपल्या वहीवरचं, म्हणजे वहीवरचं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं स्पेलिंग जर काढलं तर ते मोठं होतं. एम कसा सारखा दिसतो, उलटा केला तर 3 सारखा दिसतो. मग क्षेत्रफळ किती आपलं लक्षात ठेवा 3ऱ्या क्रमांकाचं आहे असं लक्षात ठेवू शकता. सोपा आहे ही इन्फॉर्मेशन. बऱ्याच वेळा 2रा का 3रा, बऱ्याच वेळा असं एक्झाममध्ये कधी काय होतं की आपल्याला प्रेशर खाली ह्या सोप्या गोष्टी आठवत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, असं पेपर देत असताना मग पीस ऑफ माइंड ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता की हे बोलणं सोपं आहे, पण ॲक्च्युली एक्झाममध्ये ह्या गोष्टी वर्क होत नाहीत. पॅनिकपणा येतो, एन्झायटी येते. हे साहजिक आहे हे होणं मित्रांनो. पण मी सांगतो की 150 क्वेश्चनला काय करा माहिती मित्रांनो, एकदा पेपर हातात झाल्यानंतर ओव्हरलोक करून घ्या पेपर कसा आहे, पेपरची काटणी पत्ती काय आहे. 2 मिनटं, 3 मिनटं किंवा 5 मिनटं द्या. मग उरलेल्या वेळेमध्ये एक रनअप स्ट्रॅटेजी तयार करून तुम्ही 150 क्वेश्चन सोडवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही क्वेश्चन अवघड असतील, काही सोपे असतील, काही मिडियम अवघड असतील. त्यामुळे कधी क्वेश्चन अवघड आले की पॅनिकनेस व्हायचा नाही. कारण की 150 पैकी समजा मी म्हणतो 40 क्वेश्चन तुम्हाला असे वाटतील की जर थोडे वेग आहेत किंवा जमत नाही किंवा अवघड आहेत. त्यावेळेस काय होतं, ते क्वेश्चन असे माईन्स असतात ना जंगलामध्ये, असे बॉम्ब असे लावलेले असतात. म्हणजे कधी तिथं पाऊल पडन आणि आपण त्याच्यामध्ये त्याच्यावर आपलं काय पाऊल पडून आपलं काय होतं, बॉम्बस्फोट होतं. म्हणजे आपलं बॉम्बस्फोटच होतो ना. क्वेश्चन अवघड आला, तिथं आपण थांबलो, थोडा विचार केला, क्वेश्चन नाही आला, आपल्या विचाराचं वादळ एवढं वाढतं की असं वाटतं की पेपर खूप अवघड आहे, आता माझं काही खरं नाही. अशा मानसिकतेमध्ये जातो आपण. मित्रांनो, 140 क्वेश्चन असे डिपॉझिट केले असतात. 10 समजा एक क्वेश्चन विचारला, 2-3 क्वेश्चन सोपे विचारले, नंतर एक क्वेश्चन विचारला, असे ते
पॅटर्न सेट केलेला असतो, पेपर असं सेट केलेला असतो. त्यामुळे ते अवघड क्वेश्चन आल्यानंतर काय घाबरून जायचं कारण नाही. मग अवघड क्वेश्चन जर तुम्ही घाबरून गेला तर असे सोपे क्वेश्चन हे तुमच्या हातातून जाऊ शकतात. त्यामुळे काय करायचं, आपला अवघड क्वेश्चन आल्यानंतर ते थोडं म्हणजे काय 5 सेकंद 10 सेकंदाचा ब्रेक घेऊन शांत विचार करत तो क्वेश्चन सोडायचा. क्वेश्चन जर नाही आला तर इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक किंवा आपल्याला एखादं काही लॉजिक असेल, पेपर सेट बेस्ड लॉजिक, पेपर सेट जसा होतो काही जणांचा समजा तिसरा ऑप्शन पर्याय असू शकतो किंवा आकडेवारी जर विचारली समजा 11, 12, 13, 14, मग बऱ्याच वेळा असं ट्रेंड असतो की 11, 12, 13, 14 आहे तर लक्ष असेंडिंग ऑर्डरमधलं दुसरं उत्तर असू शकतं. अशा हे काही लॉजिक आहेत पेपर सेट बेस्ट लॉजिक. मग अशा लॉजिकनं तुम्ही तिथे अवघड क्वेश्चन सोडू शकता. बऱ्यापैकी 50% क्वेश्चन इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आणि काय पेपर सेट बेस्ड लॉजिकवर सुटू शकतात आणि बाकी सोपे क्वेश्चन तर तुम्हाला येतात. त्यामुळं अवघड क्वेश्चन आल्यानंतर घाबरून जायचं नाही, कारण की एक प्रकारचे ते माइंड्स आहेत की आपल्याला पूर्ण डोक्यामध्ये बॉम्बस्फोट करू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. अवघड क्वेश्चन आला शांत डोक्याने विचार करून उत्तर द्यायचं, कारण की एक क्वेश्चन एक थॉट असं करत 150 क्वेश्चन शांतपणे तुम्हाला सोडवायचे आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नाविन्यपूर्ण अभ्यंतरी रचना असलेल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू मुंबई इथे आहे. पुढे लक्षात ठेवा मुंबई इथे आहे. तिचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू मुंबई इथे. समुद्राखालील बोगदा असलेला भारतातील पहिला किनारी रस्ता देखील मुंबईत आहे. महत्त्वाचं काय आहे, समुद्राखालील बोगदा असलेला भारतातील पहिला किनारी रस्ता काय आहे, पहिला किनारी रस्ता आहे मित्रांनो. काय तो किनारी रस्ता आहे. नंतर लक्षात ठेवा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार हा देखील कुठं आहे, मुंबईमध्ये आहे. कुठं, मुंबईमध्ये आहे. त्याला काय म्हणतात, मुंबई शेअर बाजार असं म्हणू शकतात. मित्रांनो, अजिंठा वेरूळ घारापुरी लेणी 19 शतकातील नवगातिक शैलीतील सार्वजनिक इमारती व 20व्या शतकातील आर्ट डेको इमारती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक वारसा स्थळे आहेत. हे जर आपल्याला GS1 मध्ये आपला सांस्कृतिक वारसा आहे त्याबद्दल हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अजिंठा वेरूळ घारापुरी लेणी आपल्याला माहित असतं, पण 19 शैलीतील सार्वजनिक इमारती 19 शतकातील आहे का, 18व्या शतकातील आहे का किंवा 17व्या शतकातील आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तिला असं येऊ शकतं की 17व्या शतकातील नवगातिक शैलीतील सार्वजनिक इमारती किंवा 18व्या शतकातील नवगातिक शैलीतील सार्वजनिक इमारती. तर तसं नाही तर उत्तर काय आहे, 19व्या शतकातील नवगातिक शैलीतील सार्वजनिक इमारती व 20व्या शतकातील आर्ट डेको इमारती. म्हणजे 19 शतकात काय, नवगातिक शैलीतील. बरोबर आहे, नवगातिक. 19 म्हणजे काय आहेत, 9 आहेत ना, म्हणून 9चं 19 मधला 9 जायचा, 9चं नवगातिक लक्षात ठेवायचं. 20व्या शतकातील काय, आर्ट डेको इमारती. 19 झाल्यानंतर 20 लक्षात ठेवायचं. आर्ट डेको इमारती कधी, 20व्या शतकातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही काय तर जागतिक वारसा स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि ठाणे खाडी ही रामसर स्थळे आहेत. आता आपल्याला बऱ्याच वेळा माहीत असतं की नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर असेल किंवा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर असेल हे काय तर रामसर स्थळे आहेत. पण बऱ्याच वेळा ठाणे खाडी ही रामसर स्थळ आहे. हे बऱ्याच जणांचा करंट अफेअर किंवा ह्या गोष्टी रेग्युलर न वाचण्यात आल्यामुळे बऱ्याच वेळा काय करतं, आपल्याला असं वाटतं की 2च आहेत महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळे, कोणतंही नांदूर मधमेश्वर नाशिकचं आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. तर तिसरं कोणतं लक्षात ठेवा, ठाणे खाडी ही पण काय आहे, रामस्थळ आहेत. म्हणजे महाराष्ट्रात किती 3 रामस्थळ आहेत. पहिलं कोणतं आहे, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर, दुसरं आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि नंतर आहे ठाणे खाडी ही रामस्थळ स्थळे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता. आता आपण काय करू, हा इन्फॉर्मेशन आलेले आहे. आता मित्रांनो, ही तुलनात्मक माहिती असेल किंवा दृष्टिक्षेपात महाराष्ट्र म्हणून एक आहे. हे पहिलं पॉईंट आहे दृष्टिक्षेपात महाराष्ट्र आणि पॉईंट काय आहे, महाराष्ट्र आणि भारत तुलना करून ते एक आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन महाराष्ट्र आणि इंडियाची पाहायची आहे. आकडेवारी खूप आहे, बघितलं का असं वाटतं की अरे बाबा कसं लक्षात ठेवायचं, टेन्शन घ्यायचं नाही, कारण ते मी आहे. बरोबर, ट्रिक्स टेक्निक्स आणि ट्रेंडच्या स्वरूपात आपण इन्फॉर्मेशन आतापर्यंत जसे टॉपिक पाहत आलो तशी हेही पाहणार आहोत. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था टॉपिक नंबर 1 आणि हे राज्याचा संक्षिप्त आढावा हे 2 टॉपिक जे आहेत एक प्रकारे काय आहे, टॉपिक नंबर 2 ते टॉपिक नंबर 10 पर्यंत काय आपल्याला एक प्रकारची रिव्हिजन आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही, बऱ्याच फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला रिपीट झालेल्या दिसतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. दक्षिणक्षेपात महाराष्ट्र 1960 आणि 61 आणि 23-24 आपल्याला 2च आकडेवारी बघायचे काय, 60-61ची आणि 23-24ची. 60-61 का तर महाराष्ट्राची त्यावेळेस काय आली होती, निर्मिती झाली होती आणि 23-24 का तर आता रिसेंट आपल्याला ती इन्फॉर्मेशन बघावी लागेल. तर लक्षात ठेवा. भौगोलिक रचना 300 बरोबर आहे, क्षेत्र 1000 चौरस किलोमीटर, 306,000 चौरस किलोमीटर. किती क्षेत्र, किती 306,000 चौरस किलोमीटर आहे. आणि आता जर पाहिलं तर 2 वाढलेलं आहे, 308,000 चौरस किलोमीटर. ही किती होतं, ही जी आकडेवारी आहे ती हजारामध्ये आहे. किती, हजारामध्ये तुम्हाला पाहता येईल. कशामध्ये, हजारामध्ये पाहता येईल.
एकच मिनिट मित्रांनो. हां, ही जी आहे की 306 आणि किती ही 308 आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही वाढलेले आहे आणि 720 किलोमीटरचा समुद्र किनाऱ्याची लांबी आपल्याला लाभलेली आहे. आणि ती पण किती 720, त्यावेळेस पण 720 होती, आता पण 720 आहे. पण तुम्हाला एक जाणवलं की तुम्ही म्हणता की भौगोलिक क्षेत्र किती त्यावेळेस 300, आता 308 आहे, तर त्यावेळेस पण 308 असायला पाहिजे होतं, पण काही वाढलेलं होतं थोडं 2. लक्षात हे 306,000 चौरस किलोमीटर होतं, आता किती 308,000 चौरस किलोमीटर आहे, बरोबर. नंतर लक्षात ठेवा प्रशासकीय रचना महसुली विभाग आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ह्याच्यामध्ये विचारलं होतं की आता क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे किती 26, सॉरी आपल्या जिल्हे काय विचारलं होतं महाराष्ट्र निर्मिती वेळी एक कोणता PY कोणत्या एक्झामला आलेला क्वेश्चन आहे, मला एक्झॅक्ट आठवण नाही आता. आपली एकच मिनिट. एकच मिनिट. तर एक लक्षात ठेवा की एक्झाम होती कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा राज्य पूर्वपरीक्षा, मला नेमकं आठवत नाही, पण PY किंवा हे लक्षात ठेवा मित्रांनो की जे हे होतं आपलं काय विचारलं होतं की 1960-61 वेळी म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती वेळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते आणि तालुके किती होते. तर इथे इन्फॉर्मेशन मित्रांनो इथनं आली होती, लक्षात ठेवा. 26 जिल्हे होते, 329, 229 तालुके, 26 जिल्हे आणि 229 तालुके विचारलेले होते. तर आता बघूयात आपण नेमकं काय तर महसूल विभाग किती होते त्यावेळेस 4 होते. किती सुरुवातीला 4 होते महसूल विभाग. 1960ला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तर त्यावेळेस काय लक्षात ठेवा किती महसूल विभाग होते 4 होते आणि आता कितीचं 6 आहेत. आता लक्षात ठेवा 2 वाढले असं लक्षात ठेवा. 4 होते सुरुवातीला, नंतर किती झाले 6. मग लक्षात ठेवा की 4 कधी होते 1960-61ला आणि 80-81ला 6 झालेले दिसतील. मग लक्षात ठेवा मित्रांनो, रिपीट करतो, महाराष्ट्राची प्रशासकीय विभाग जे होते सुरुवातीला 4 होते, नंतर किती झाले 6 झालेले आहे. नंतर एकच हां, तर हे जरा टेक्निकल प्रॉब्लेम आले त्यामुळे सॉरी बरं का. नवीन बोर्ड आहे आपला, पुण्यातला बोर्ड वेगळा होता हँडल करायला. हां ठीक आहे, एक हां होते खाली ठीक आहे सॉरी. तर लक्षात ठेवा, त्याला मी आता हातच लावत नाही तर बरं हे होईल. तर लक्षात ठेवा की आपलं भौगोलिक रचना प्रशासकीय रचना भौगोलिक आपले प्रशासकीय विभाग महसूल विभाग किती होते 4 होते, नंतर किती झाले 6 झाले. जिल्हे किती होते 26 होते, ते किती झाले 36 होते. म्हणजे सुरुवातीला जिल्हे किती होते 26, आता किती झाले 36. 26 + 10 36 असं करू शकता. 26 सुरुवातीला होते आणि 10 वाढले आणि आता किती झाले 36 जिल्हे आहेत. तालुके किती होते मित्रांनो 229 तालुके होते. किती 229 तालुके होती आणि आता किती 355. किती 355, 229 तालुके होते आणि आता काय 355 आपल्याला, त्यावेळेस 229 होते आता किती 355 आहेत. नंतर आहे जर पाहिलं जनगणनेनुसार लोकसंख्या हजारात एकूण त्यावेळेस किती होती 3,95,00,000 होती. हा आकडा नका लक्षात ठेवू, तुम्हाला मी डायरेक्ट राऊंड फिगर सांगतो. ती किती होती 3,95,00,000 होती. म्हणजे महाराष्ट्र जेव्हा फॉर्म झाला त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या किती 3,95,00,000 होती आणि आता किती लक्षात ठेवा 11,23,00,000. म्हणजे सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस महाराष्ट्राची काय होती लोकसंख्या 3,95,00,000 होती. महाराष्ट्राचा एम उलटा करा, बरोबर. सुरुवातीला महाराष्ट्राचा एम उलटा केला, तो सुरुवातीला किती होता 3 कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र होता आणि जोबत किती 95,00,000 त्याला ॲडिशन लक्षात ठेवा. 3,95,00,000 आणि आता किती 11,23,00,000 लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा पुरुष स्त्रिया प्रमाण किती होतं तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये त्या पुरुषाचं प्रमाण जे आहे आत्ता 5,82,00,000 आहे आणि महिलांचं जे आहे 5,41,00,000. म्हणजे जवळपास सेम आहे, फक्त थोडा काय आहे 40 लाखाचा फरक आहे. 5,82, 5,41 म्हणजे बरोबर आहे. पुढं फक्त अर्ध करायचं. 5-5चा आकडे लक्षात ठेवा, राऊंड फिगर 5 कोटी महिला पुरुष आहे आणि त्यामध्ये काय 5,82 जे आहे ते काय आहे पुरुष आहे, 5,41 काय आहे तर महिला आहेत. 81 किती 82 4 किती 41. मग 5-5 लक्षात ठेवा, 5 बरोबर आहे. बरं महाराष्ट्र काय आहे फर्स्ट स्टार आहे. बऱ्यापैकीचं काय आहे महिला आणि पुरुषांची बऱ्यापैकी समानता आहे, म्हणून त्यांची 5 कोटी दोघालाही आहे. फक्त लाखांमध्ये जर पाहिलं पुढचे आकडा 5,82 इकडं किती 5,41. 82चे अर्धे किती झाले 41 असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे 5,82 5,41 असं लक्षात ठेवा. आणि नंतर जे पाहिलं मित्रांनो तर ग्रामीण आणि नागरी, जर ग्रामीण आणि नागरीचं जर प्रमाण पाहिलं तर आपल्याला बघायचं किती
6 कोटी जे जनता आहे आपली महाराष्ट्राची कुठं राहते, ग्रामीण क्षेत्रामध्ये राहते आणि 5 कोटी कुठं राहते, शहरामध्ये. 6 5 11 6 आणि 5 11. तर पुरुष पुरुष आणि स्त्रियाचं प्रमाण जर तर पाहिलं तर की तिथं 5 5 समान आहे ना, आपण समानता आहे दोघांमध्ये. फक्त थोडी कुठे डिफरन्स आहे. तो कसा आहे, 5,82,000 ते 5 कोटी 82 लाख ते 5 कोटी 41 लाख आपल्याला असं बघता येईल. आणि अर्बन आणि रुरल इन्फॉर्मेशन जर पाहिलं नागरी आणि ग्रामीणमध्ये, तर ग्रामीण किती लक्षात ठेवा, 6 कोटी लोक ग्रामीण भागात राहतात आणि नागरी भागामध्ये 5 कोटी लक्षात ठेवा. असे 6 कोटी आणि 5 कोटी लक्षात ठेवा. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती 129 होती त्यावेळेस. किती 129 होती. किती 129 होती. आणि आता किती 365. सर्वांना माहितीच असेल किती 365 लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा किती होती 129 आणि 365. म्हणजे त्यावेळेस किती होती महाराष्ट्राची फॉर्मेशन वेळी 129. आता 129 कसं रिलेट करायचं, ती त्यावेळेस तालुका किती होते 229. बरोबर आहे. जर घटक जर पाहिला तालुका, जिल्हा आणि राज्य, हे 3 घटक आपल्याला बघता येतील की मायक्रो लेवल. गाव सोडून द्या, तालुका जिल्हा आणि राज्य. बरोबर आहे. तालुक्याला तहसीलदार असं लक्षात ठेवा की मुख्य असतो, जिल्ह्याला कोण असतो, कलेक्टर असतो, आणि काय आहे राज्याला काय असतो, मुख्य सचिव असतो. ही 3 घटक लक्षात ठेवा. मग त्यावेळेस कसं होतं की तालुका हा सगळ्यात कमी. मग तिथून तालुक्यापासून आपल्याला काय करायचे, घनता आपल्याला बघायची आहे की घनता कशा आहे, त्यानुसार आपण हे काहीतरी आपल्याला एक बाउंड्री असतील किंवा तालुक्याची फॉर्मेशन असेल बघायची आहे. असं काहीतरी स्टोरी टाईप लक्षात ठेवा. मग त्यावेळेस आपलं काय मेजर घटक की लोक किती तिथं, म्हणजे घनता किती आहे, किती घनतेमध्ये, म्हणजे किती एखाद्या एरियामध्ये किती घनतेमध्ये ते लोक राहतात ते लक्षात ठेवा. मग ते फॉर्मेशन जेव्हा झाली त्यावेळेस काय होतं 229 तालुके होते. मग आम्ही काय पाहिली, घनता किती पाहिली तेवढीच पाहिली. फक्त 129 मध्ये 229 मध्ये काय केलं मायनस, म्हणजे 229 होतं ते 129 करा. म्हणजे 229 हे तालुक्यासाठी लक्षात ठेवा आणि तालुका आणि घनता सोबत ठेवा. 229 तेव्हा तालुके होते आणि 129 घनता, म्हणजे 229 आणि 129 काय 229 आणि 129 तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर आहे साक्षरतेचे प्रमाण. त्यावेळेस किती होतं 35% होतं. आता किती 82% आहे. आता बरं लक्षात ठेवा किती 82% आहे. इथं बघा किती साक्षरतेचे प्रमाण 35% होतं आणि आता किती मित्रांनो 82% आपल्याला बघता येईल. साक्षरते प्रमाण 35%. फॉर्मेशन जेव्हा झालं ना, नवीन होतं ना, मग नवीन होतं, माहिती नव्हतं. एखादा मुलगा शाळेमध्ये जातो त्यावेळेस त्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. तर शेवटी काय होतो काठावर पास होतो. माझी महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा असं लक्षात ठेवायचं की त्यावेळेस बऱ्याच गोष्टी त्यासाठी नवीन होत्या. असं लक्षात स्टोरीसाठी फक्त लक्षात ठेवा. म्हणून तो किती काठावर पास झाला. म्हणून सुरुवातीचं महाराष्ट्राची जी साक्षरता आहे फॉर्मेशन वेळी 1960-61ला 35% होती, म्हणजे काठावर पास झाला महाराष्ट्र. असं स्टोरी टाईपसाठी लक्षात ठेवा. तसं काही नव्हतं की महाराष्ट्र खूप प्रगत राज्य आहे. त्यावेळेसही म्हणजे अख्ख्या देशाला दिशा देण्याचं काम कोण महाराष्ट्र करत होतं. आताही तेच महाराष्ट्रच करत आहे. तर लक्षात ठेवा 1960-61ला जेव्हा फॉर्मेशन झालं तेव्हा महाराष्ट्र साक्षरता किती 35% होते. आता लक्षात ठेवा की महाराष्ट्र पुढे गेला. आता 2000 किती आलाय जवळपास. आता रिसेंटली जर पाहिलं 23-24ची आकडेवारी, तर आपल्याला काय करायचं, आता आपण आता हुशार झालोत ना, मग आपलं पर्सेंटेज किती वाढलं 82% झाले. किती आपण खूप 95 90 100 असलं नाही, तर 82% झाले. किती 82%. किती 82% लक्षात ठेवा. त्यावेळेस काठावर पास झालो. आता आमच्याकडे किती 82% साक्षरता आहे, असं लक्षात ठेवू शकता. स्त्री पुरुष प्रमाण किती 936 आहे. काय स्त्री पुरुष प्रमाण 936 आहे ना. आता किती 929 आहे. लक्षात ठेवा. आता 936 कसं लक्षात ठेवायचं, तर लक्षात 936 मध्ये काय 36चा आकडा आहे ना, बरोबर आहे. मग स्त्री पुरुष प्रमाण बघायचं आपल्याला 936. म्हणजे त्यावेळेस कसं होतं की 1960-61 असा काळ होता की असं लक्षात ठेवा. आता स्त्री पुरुष समानता खूप झाली आहे. त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की मागच्या म्हणजे कसं की मागं जसं जाऊ तसं स्त्रियांची काय होतं समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा नव्हती स्त्रियांना. म्हणजे काय होतं स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जायचा. मग कसं होतं की मग त्यामुळे काय व्हायचं स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला तर काय होतं त्यांच्यामध्ये काय व्हायचं पुरुष आणि स्त्रियांमध्ये काय होती एका हक्कासाठी काय व्हायची भांडणं व्हायची. म्हणजे स्त्रिया पुरुषांना त्या बरोबरीने जाण्यासाठी गव्हर्नमेंटची असेल किंवा समाजाशी काय करायची लढायची. म्हणजे कोणतरी पुरुष वर्चस्वादी जी सत्ता होते त्याशी लढायची. म्हणजे तिथं काय होता स्त्री पुरुष संघर्ष होता. असं स्टोरी टाईप प्ले. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होता 36चा आकडा होता स्त्रिया आणि पुरुषामध्ये. तो काय होता नवीन नव्हता. तर काय असं नवीन काही नव्हतं. असं 936 असं लक्षात ठेवा. असं नाही तर असं लक्षात ठेवा की नवीन तो 36चा आकडा होता. म्हणजे नवीन महाराष्ट्रात 36चा आकडा होता. म्हणजे तो घेऊन म्हणजे नवीन इन्फॉर्मेशन झाली, नवीन फॉर्मेशन झाली महाराष्ट्राची. त्यावेळेस काय होता 36चा आकडा होता 936. बरोबर आहे 936 का म्हणलं स्त्री पुरुषामध्ये संघर्ष होता. 36 मध्ये त्यांचं जमत नसतं. म्हणजे 936 लक्षात ठेवू शकता. 936 आणि आता किती
929 का तर तो कमी झालेला आहे. बरोबर आहे. आता स्त्री पुरुष समानता बऱ्यापैकी असं झालं असं सांगायचं. आणि काय आहे 936 मधून -7 करा किती राहतात 929. म्हणजे आता किती आहे लिंग गुणोत्तर लक्षात जर पाहिलं स्त्री पुरुष प्रमाण तर किती 929. हाही आपला एखाद्या प्री मेन्सला क्वेश्चन येऊन गेलेला आताच आहे. म्हणजे 936 -7 7 काय म्हणलं की स्त्री आणि पुरुषाची एकमेकाला साथ जर नसेल तर ते घर किंवा ते देश किंवा ते राज्य पुढे जाऊ शकत नाही. काय म्हणलं स्त्री किंवा पुरुषाला स्त्रियाची पुरुषाला पुरुषी स्त्रियाला जर साथ नसेल तर ते घर कुटुंब देश राज्य पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं ती साथ आहे ती मायनस केली. बरोबर आहे. साथ हे मायनस केली असं लक्षात ठेवा. हा तुमची साथ आम्हाला गरज लागणार आहे म्हणून मायनस केली. 936 -7 करा. 7 जी होती 7 एकमेकाची 7 होती ती मायनस केली. बरोबर आहे. आणि 929 आकडा आलेला दिसला म्हणजे 7 हम चलेंगे मग 936 मधून -7 केलं मग किती झालं 929 झालं असं लक्षात ठेवा. 936 संघर्ष होता 7ची गरज होती म्हणून -7 केलं असं लक्षात ठेवा. 929 आकडा लक्षात राहू शकतो. नागरी लोकसंख्येचे प्रमाण 28% होते ना आता किती 45% आहे. आता नागरी लोकसंख्येचे प्रमाण त्यावेळेस किती 28% होते ना आता किती 28 लक्षात ठेवा की ग्रॅज्युएशन किती वर्षाला कंप्लीट होतं वयाच्या 21 वर्षी आपलं काय करतं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. आणि 5 वर्ष असं समजायचं की आपण 5 वर्ष बाहेर जॉब करणार आहेत म्हणजे पुढं मुंबई पुण्याला आणि नंतर काय करणार आपापल्या जिल्ह्यामध्ये नंतर काम करणार म्हणजे 21 बरोबर असं काहीतरी स्टोरी टाईप लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा की 21ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं PG 2 वर्षाची असते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 21 आणि 2 किती झाले 23 झाले आणि 23 हे शिक्षण झालं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत एखाद्याने शिक्षण घेतलं म्हणजे 21ला ग्रॅज्युएशन झालं प्लस 2 केले पोस्ट ग्रॅज्युएशन झालं 2 वर्षानं म्हणजे 21 आणि 2 किती झाले 23 आणि 5 वर्ष काय करणार तो पुणे मुंबईला जॉब करणार नंतर गावाकडे जाऊन जॉब करणार म्हणजे 23पर्यंत शिक्षण झालं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस 5 केले 23 आणि 5 झाले 28. 28ला काय झालं तो 28पर्यंत घराच्या बाहेर राहिला. बरोबर आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत बाहेर राहिला 23 वयापर्यंत आणि जॉबसाठी 5 वर्ष म्हणजे 28 वर्ष तो बाहेर राहिला म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहिला. नंतर तो काय आला गावाकडे आला म्हणजे 28 वयापर्यंत तो काय होता बाहेर होता असं लक्षात ठेवा. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की जुन्या काळामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की कमी वेळ शहरामध्ये घालवला जायचा आणि नंतर पोस्टिंग नंतर काय केली गावाकडे घेतली जायची म्हणजे असं जास्त वेळ शहरामध्ये कोणी राहत नसायचं गावाकडे येण्याचा कल जास्त असायचा म्हणून ते काय 23 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घराच्या बाहेर केलं 5 वर्ष जॉब केला पुणे मुंबईमध्ये आणि मग 23 आणि 5 28ला गेला म्हणजे 28 वर्षापर्यंत तो शहरामध्ये होता नंतर घरी आला. मग ते बघा म्हणजे नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती 28% असं लक्षात ठेवा. स्टोरी टाईप म्हणजे 28% त्यावेळेस होतं म्हणजे जे होतं राहण्याचं प्रमाण ते 28 वयापर्यंत होतं म्हणून त्याला आपण 28% रिलेट करू शकतो. नंतर काय झालं आता जर पाहिलं तर लोक काय करतात 45 वयापर्यंत बाहेर राहण्याचा प्रयत्न करतात. का 45पर्यंत कसं होतं घरदार होतं मुलं बाळ शिक्षण होतात आणि उरलेला कालावधी असतं समजा 60ची रिटायरमेंट जरी घेतली 60ला समजा 58ची रिटायरमेंट आहे पण 60 वर्षाची रिटायरमेंट जर धरली तर असं लक्षात ठेवायचं की 15 वर्ष काळ असं त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे गावाकडे राहिलं पाहिजे कारण स्वच्छ हवा आहे पोल्युशन नाही किंवा अशा आणि गावाकडल्या वातावरणामध्ये कसं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून आताचा ट्रेंड जेव्हा आहे तेव्हा 45 वयापर्यंत काय करतात लोक शहरामध्ये राहतात असं लक्षात ठेवा. स्टोरी टाईपमध्ये म्हणजे 45 जो आकडा आहे म्हणजे वयाचा तो पर्सेंटेज लक्षात ठेवू शकता. म्हणजे नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आता 23-24ला 45%. नवीन जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सुद्धा 28% तुम्ही असं आपलं स्टोरी टाईप लक्षात ठेवू शकता. नंतर दरडोई राज्य उत्पन्न तुम्हाला जे पाहिलं होतं कालच की 2,78,681 2,78,681 तेवढंच लक्षात ठेवा. काल पण पाहिलं होतं 2,78,000 काय 2,78,000 लक्षात ठेवा 2,78,000 एवढंच लक्षात ठेवा. कालही पाहिलं होतं. नंतर आहे निव्वळ पेरणी क्षेत्र कृषीमधलं आहे क्षेत्र 1000 हेक्टरमध्ये पाहिजे. निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे पिकाखाली स्थूल क्षेत्र किती आहे स्थूल सिंचित क्षेत्र आहे किती त्यापैकी लाभ क्षेत्र किती आहे ते आपल्याला पाहिजे नाही पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे स्थूल सिंचित क्षेत्राचे पिकाखालील एकूण स्थूल क्षेत्राशी प्रमाण टक्के. म्हणजे कसं आहे की इंग्लिशमध्ये आहे वाचून टाकतो की पर्सेंटेज ऑफ ग्रॉस इरिगेटेड एरिया टू ग्रॉस क्रॉप्ड एरिया म्हणजे जेवढा इरिगेटेड एरिया म्हणजे जेवढं म्हणजे काय पर्सेंटेज ऑफ ग्रॉस इरिगेटेड एरिया टू ग्रॉस क्रॉप्ड एरिया म्हणजे जेवढं पर्सेंटेज म्हणजे आपलं जे इरिगेटेड एरियाचं जे प्रमाण आहे ते टोटल जे आपण पीक लावणार आहे त्याचं प्रमाण किती आहे ते बघायचं आपल्याला. म्हणजे किती स्थूल सिंचित क्षेत्र आहे म्हणजे सिंचित क्षेत्र जे आहे म्हणजे पाण्याखालील जे क्षेत्र आहे त्याचं पिकाखाली एकूण प्रमाण जे आहे त्याच्याशी काय केलेलं आहे प्रमाण पाहिजे. म्हणजे एखादं कसं आहे की शेती असते समजा लक्षात ठेवा की स्थूल पिकाखाली क्षेत्र आहे 100% बरोबर आहे 100% आणि त्याचं काय आहे 50% काय आहे पाण्याखाली जमीन आहे म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे 100% हा क्रॉप्ड एरिया आहे पण 50% जमीन काय आहे पाण्याखाली आहे बाकीची जमीन काय कोरडवाहू असं लक्षात ठेवा. मग सिंचित क्षेत्र जे आहे किती 50% आणि क्रॉप एरिया किती आहे
100 मग तोच जे प्रमाण जे आहे की मग कसं पर्सेंट ऑफ ग्रॉस इरिगेटेड एरिया म्हणजे जो 50% आहे त्या टू म्हणजे त्याचं प्रमाण त्याचं रिलेशन कुठं पाहिजे आपल्याला ग्रॉस क्रॉप एरिया म्हणजे टोटल जे एरिया होता आपला 100% त्याशी आपल्याला काय बघायचं आहे ते पर्सेंटेजचं प्रमाण बघायचं आहे म्हणजे स्थूल सिंचित क्षेत्राचे पिकाखालील एकूण स्थूल क्षेत्राची प्रमाण टक्के किती 6.5% आहे किती 6.5% आहे सरळ सरळ लक्षात ठेवा लक्षात नाही राहिलं तरी चालेल पण लक्षात ठेवा 6.5 असं काहीतरी आहे प्रमुख पिकाखालील क्षेत्र तांदूळ गहू ज्वारी बाजरी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आकडेवारी बघायची नाही पण प्रमुख पिकाखालील क्षेत्र बदल आहे उत्पादन नाही मित्रांनो काय क्षेत्र आहे तर क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर काय ज्वारी तांदूळ गहू आणि बाजरी काय ज्वारी तांदूळ गहू बाजरी आपल्याला काय तर सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे ते ज्वारीचं आहे ते बघा किती 1740 आहे आणि दुसरं जर तांदूळाचं पाहिलं तर 1693 आहे गव्हाचं किती आहे ते मित्रांनो लक्षात ठेवा 1047 आहे आणि बाजरीचं किती 404 जर आपल्याला आकडेवारी नाही विचारणार पण विचारणार की पिकाखालील क्षेत्रानुसार क्रम लावा तर लक्षात ठेवा सगळ्यात जास्त क्षेत्र कोणाचं आहे महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे क्षेत्र आहे त्यानंतर कोणाचं आहे तांदूळाचं आहे नंतर आहे गव्हाचं नंतर बाजरीचं क्रम लक्षात ठेवा मित्रांनो का क्रम विचारला जाऊ शकता की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पिकाखालील क्षेत्र असे हे ज्वारी बाजरी गहू तांदूळ विचारलं जाऊ शकतं तर सगळ्या कोणाचं आहे ज्वारीचं आहे नंतर तांदूळाचं आहे नंतर गव्हाचं आणि बाजरीचं लक्षात ठेवा ज्वारी आता आपण बघूया व्हाईट टू ब्लॅक असं क्रम लक्षात ठेवा व्हाईट टू ब्लॅक आपल्याला खाली खाली ज्वारी बघितलं तर तुम्ही बघा ज्वारी काय पांढरी आहे बरोबर आहे ज्वारी पांढरी आहे नंतर तांदूळ दोघंही पांढरे आहे ज्वारी असं लक्षात ठेवा की सगळ्यात म्हणजे ज्वारीची भाकरीची एकदम व्हाईट असते असं लक्षात ठेवा म्हणजे एकदम प्रॉपर पांढरी असते असं लक्षात ठेवा नंतर काय गहू पण पांढरा आहे दोघं बऱ्यापैकी भाकरी जर केल्या तर दोन्हीही काय असतात पांढरेच असतात आपला बाजरीचा काही काळा कलर म्हणजे आपल्याला व्हाईट टू ब्लॅक पर्यंत यायचं म्हणजे ते पीठ बनवल्यानंतर कसं होतं व्हाईट टू ब्लॅक कसं लक्षात ठेवायचं ट्रिक्स स्वरूपात मी सांगतो ज्वारी गहू दोघे पांढरे पण लक्षात ठेवा ज्वारी काय जास्त लक्षात ठेवा की ज्वारीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि गहू आहे कमी त्यामुळे आपण आधी काय करणार ज्वारी ती पण पांढरी आहे गहू पण तांदूळ पण पांढरा आहे ज्वारी आणि तांदूळाचं आपलं रिलेशन बघायचे दोघेही पांढरे माझ्याकडून चुकून झालं ज्वारी आणि तांदूळ काही पांढरे दोघांच्या भाकरी कशा येणार एकदम सफेद येणार पण आपल्याकडे पाहिलं तर ज्वारीचं क्षेत्र जास्त आहे त्यापेक्षा त्याच्या नंतर तांदूळाचं क्षेत्र आहे बरोबर मग आपल्याला काय करायचं ठेवताना क्रम ठेवताना आधी ज्वारी ठेवायची ज्वारी पांढरी तांदूळ पांढरा आलं त्यानंतर गव्हाची चपाती बऱ्यापैकी पांढरी असते ब्राऊन कलर आणि पांढरा कलर असतो बरोबर आहे मग 3 नंबरला काय पांढरा कलर कमी झाला थोडा ब्राऊन पांढरा झाला ब्राऊन व्हाईट झाला तर मग गहू 3 नंबरला ठेवा आणि ब्लॅक शेवटी काय ज्वारी असं लक्षात ठेवू शकता मग सगळ्यात जास्त पिकाखाली क्षेत्र जर पाहिलं तर काय हे लक्षात ठेवा सगळ्यात ज्वारी व्हाईट तांदूळ व्हाईट बरोबर नंतर थोडं व्हाईटपणा कमी झाला गहू लक्षात ठेवा नंतर शेवटी काय तांदूळ म्हणजे सगळ्यात जास्त पिकाखाली क्षेत्र असं तुम्ही कलर स्वरूपात लक्षात ठेवता ज्वारी सगळ्यात जास्त आहे तांदूळ सेकंडला गहू 3 नंबरला आणि बाजरी 4 नंबरला असं प्रमुख पिकाखाली क्षेत्र आपल्याला पाहू शकतो तर नंतर लक्षात ठेवा मित्रांनो प्रमुख पिकाचे उत्पादन म्हणजे आपल्याला क्षेत्र पाहिलं आपण काय क्षेत्र पाहिलं की सगळ्यात जास्त क्षेत्र कोणाचं होतं तर लक्षात तांदूळ 1 नंबर ज्वारी 1 नंबरला होती 2 नंबरला तांदूळ 3 नंबरला गहू 4 नंबरला बाजरी आहे हिथं पण काय आहे लक्षात ठेवा प्रमुख पिकाचे उत्पादन व्हायचे तर बाजरी काय आहे सगळ्यात लक्षात ठेवा शेवटी आहे म्हणजे पिकाखाली क्षेत्र जर ते आहे की सगळ्यात जास्त पिकाखाली क्षेत्र कोणाचं महाराष्ट्रामध्ये ज्वारी दुसरं आहे तांदूळ तिसरं गहू आणि नंतर 4 नंबरला बाजरी आहे पण आता इथं कन्फ्युज होऊ नका इथं उत्पादन बघायचं पण ॲक्च्युअली उत्पादन किती झालं क्षेत्र तर त्यांचं जास्त होतं पण ॲक्च्युअली उत्पादन कोणाचं जास्त झालं तर लक्षात ठेवा तांदूळाचं सगळ्यात जास्त उत्पन्न आहे नंतर गव्हाचं उत्पादन जास्त आहे तिसरं ज्वारीचं आणि चौथं काय बाजरीचं आहे तर लक्षात ठेवा सगळ्यात जास्त उत्पादन कोणाचं आहे महाराष्ट्रामध्ये उत्पादन जर पाहिलं तर तांदूळाचं आहे नंतर गहू ज्वारी आणि बाजरी जर तुम्ही जर पाहिलं की आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या सव असते ज्वारी ज्वारी नाही म्हणतो आपण ज्वारी बाजरी होतो आणि 4 नंबरला तिकडेही पिकाखाली क्षेत्र 14 नंबरला बाजरी होतं इथेही बाजरी होतं मग 4 नंबरला फिक्स काय उत्पादन असो क्षेत्र असेल की 4 नंबरला बाजरी टाकूनच द्यायचं आम्ही आपल्या सव असते ज्वारी बाजरी म्हणायची 3-4 नंबर ज्वारी बाजरी आणि तांदूळ गहू आपल्या रेशन दुकानामध्ये भेटतो आपलं द्यायचं तांदूळ गहू भरडधान्य नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट किती किलोने देतात आपलं पाहिलं होतं गहू 2 तांदूळ किती 3 आणि भरडधान्य किती 1 रुपये किलोने आणि गहूमध्ये 2 शब्द आहेत म्हणून आपण म्हणतो 2 रुपये किलो तांदूळमध्ये 3 शब्द आहेत म्हणून 3 रुपये किलो आणि भरडधान्य 1 रुपये किलो असं पाहिलं होतं मग लक्षात ठेवा मग उत्पादन जर पाहिलं तर सगळं तुम्हाला जर पाहिलं तर मोस्ट ऑफ द उत्पादन जे जास्त असलं तेच गोष्टी आपल्या जास्त खाण्यात असतात तर तुम्ही जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आपण मेसमध्ये जर पाहिलं तर आपल्याला भाकरीपेक्षा तांदूळ आणि गहूच भेटतो मग का तुझं उत्पादन जास्त आहे म्हणून बरोबर का मग आपल्याला काय आहे तांदूळ सगळ्यात टॉपला आहे उत्पादनामध्ये 2 नंबरला गहू आहे तांदूळ गहू लक्षात ठेवा काय तांदूळ गहू आणि बाजरी काय ती 4 नंबरला रिपीट करतो मित्रांनो क्षेत्र जर म्हणलं तर टॉपला कोण आहे ते कलरनुसार सांगितलं होतं पहिल्यांदा ज्वारी आहे दुसरं काय आहे मित्रांनो
गहू आहे, सॉरी रिपीट करतो, थोडं जरा आज कन्फ्यूज झालं जर बोलताना, थोडं तब्येत पण आज माझी बरोबर नाही. तर लक्षात ठेवा, पहिलं उत्पादन जे आहे ज्वारीचं आहे, बरोबर आहे, कलरनुसार सांगितलं व्हाईट. नंतर तांदूळ सेकंड नंबरला व्हाईटच आहे. आणि तिसरं काय आहे, गहू, थोडं व्हाईटपणा कमी झाला, गहू 4 नंबरला, बाजरी. पिकाखाली क्षेत्रानुसार 4 नंबरला बाजरीच होती, इथं पण बाजरीच आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला जे उत्पादन म्हणलं होतं खाण्यात जास्त काय आहे, आपल्या गहू आणि चपाती आणि भात आहे. मग चपाती भात जास्त आहे याचा अर्थ क्षेत्र जरी तिकडं जास्त असेल ज्वारीचं, पण त्याचं उत्पादन कमी होतं, बरोबर आहे. मग लक्षात ठेवा आपल्या खाण्यात काय जास्त चपाती आणि भात आहे, मग उत्पादन त्याचं जास्त होत असणार अभ्यास. मग लक्षात ठेवा सगळ्यात जास्त काय आहे, तांदूळ आहे, नंतर कोण आहे, गहू आहे, 4 नंबरला बाजरी आहे, त्याच्या अगोदर फक्त ज्वारी टाकून द्या, ज्वारी बाजरी तांदूळ गहू ज्वारी बाजरी असा क्रम लक्षात ठेवा. तांदूळ गहू उत्पादन बाबतीत सगळ्यात जास्त खाण्यात येतो ना तांदूळ, नंतर 2 नंबरला गहू आणि नंतर ज्वारी बाजरी असं लक्ष ठेवू शकता. आपल्याला जर क्रम विचारला तर असं लक्षात, कृषी उत्पादनाचा निर्देशांक किती, 279.8 लक्षात ठेवा. किती कृषी उत्पादनाचा निर्देशांक जो किती आहे तर 279.8 आहे. कृषी गणना आता 1970-71 आपली कृषी गणना झाली होती, काल पण सांगितलं, मागच्या ह्याच्या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये ही इन्फॉर्मेशन सांगितली होती. आणि आताची किती 21-23ला कृषी गणना झालेली आहे, 21-22ला. आता किती पहिली कृषी गणना कधी झालेली 1970-71ला. तुम्हाला म्हणतो 72ला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता, त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर आपल्याला 70-71 काय कृषी गणना झालेली दिसली होती, बरोबर आहे. आणि आता किती 21-22 म्हणजे आफ्टर लॉकडाऊन, म्हणजे 2020 पर्यंत आपल्या काय होता लॉकडाऊन होता, म्हणजे 21-22ला आपण त्यामध्ये बाहेर पडलो होतो. म्हणजे 21-22 आफ्टर लॉकडाऊन परत कृषी गणना झालेली दिसेल. आपल्याला काय पाहिजे की वैयक्तिक खतदारीची संख्या हजारामध्ये पाहिजे आणि वैयक्तिक क्षेत्र 1000 हेक्टरमध्ये पाहिजे आणि वैयक्तिक सरासरी क्षेत्र. तर वैयक्तिक खतदारीची संख्या हजारामध्ये किती 17,111 आहे आणि वैयक्तिक क्षेत्र जे आहे 21,079 आहे. 17,111 लक्षात ठेवा, 17,100 म्हणजे 17,000 लक्षात ठेवा आणि इकडे 21,000 लक्षात ठेवा. वैयक्तिक खतदारी संख्या किती 17,000 आहे का, 17,000 आणि वैयक्तिक क्षेत्र किती 21,000. म्हणजे लक्षात ठेवा की वैयक्तिक खतदारांची संख्या किती, खातेदार म्हणजे वैयक्तिक खातेदार जे आहेत 17,000 आहे. म्हणजे माझ्याकडे काय आहे वैयक्तिक खतदार म्हणजे माझ्या नावावर काही विशिष्ट जमीन आहे. माझ्याकडे जमीन असेल तर माझ्या काय खतरा नाही, मी त्याच्यामध्ये उत्पन्न काढून माझं जीवनचरित्र चालू शकतो. म्हणून मला काय 17 अब नाही काही खतरा, कारण की 17 बरोबर आहे, 17 अब नाही काही खतरा, 17,000 काही वैयक्तिक खतदाराची संख्या आहे. 17 खतरासोबत लक्षात रिलेशन करा, 17 अब नाही काही खतरा, कारण की माझ्या नाव जमीन असेल तर मी माझं काय जीवनचरित्र चांगलं जगू शकतो, मला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही, असं लक्षात ठेवा. 17,000 आहे आणि वैयक्तिक क्षेत्र किती 1000 हेक्टर, 21,000 हेक्टर आहे. म्हणजे वैयक्तिक खतदार संख्या 17,000 आहे, पण वैयक्तिक क्षेत्र म्हणजे ॲक्च्युली वैयक्तिक क्षेत्र म्हणजे जमीन उपयोगात किती आहे तर लक्षात ठेवा 21,000. आता गावाकडे एक लक्षात ठेवा की आपल्याला एक सवय असते यात्रेमध्ये किंवा सप्त्यामध्ये आपण वर्गणी देतो, अशी 11,000 21,000 22,000. तर 21,021 श्री गणेशाच्या आपलं लक्षात ठेवा 21 दुर्वा असतात. मग आपण काय करतो नवीन काम करताना लक्षात ठेवा, नवीन पेरणी करायची शेतीमध्ये, मग आपण 21 काय करणार 21,000ची असं काही लक्षात ठेवा की हे करणार. मी समजा देणगी देणार, मोठा शेतकरी असेल तो काय करतो देणगी देतो, म्हणजे त्याचं उत्पन्न चांगलं गेल्यामुळं, म्हणजे वैयक्तिक क्षेत्र त्याचं काय आहे चांगलं मोठं आहे, किती 21,000 आहे असं लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा की 17,000 हे वैयक्तिक खतदाराची संख्या आहे, म्हणजे जमीन नाव असलेल्याचे प्रमाण आहे आणि 21,000 काय ॲक्च्युअल वैयक्तिक क्षेत्र आहे, म्हणजे ॲक्च्युअल जमीन ती कसली जाते असं लक्षात ठेवा. नंतर आहे वैयक्तिक सरासरी क्षेत्र किती होतं 4.28 होतं, आता किती 1.23. हे काल पण झालेलं आहे, 4.28 होतं त्यावेळेस, आता किती 1.23 आहे. 1 2 3 काल नाही म्हणलं पॉप्युलेशन वाढले, मुलं खूप होती आणि प्रत्येकाला 1 2 3 कर, ह्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं लाईनीत सगळ्यांना काही जमीन वाटली, म्हणून शेवटी काय राहिलं ती आकडेवारी राहिली 1.23 हेक्टर वैयक्तिक क्षेत्र. पहिले होती 4.28, म्हणजे अगोदर जास्त होतं काय ते वैयक्तिक सरासरी क्षेत्र हेक्टर किती होतं 4.28 होतं, आता किती झालं 1.23. काल पण सांगितलेलंच आहे. पशुधन गणना 2019ची कितीची जी पशुगणना होते, आपण जी कालच पाहिलं पशुधन गणनेमध्ये महाराष्ट्र 7व्या क्रमांकाला होता, बरोबर आहे, किंवा 7व्या क्रमांकाला. आणि पोल्ट्री बर्ड जे असतात किंवा कुकुट जाक्षी पक्षी त्याला म्हणतो त्याच्या प्रमाण किती होता 5वा होता. पशुधन गणना 7 क्रमांक आणि पोल्ट्रीमध्ये 5, पोल्ट्रीमधला 5 P5 5 P5 P पोल्ट्रीचा P आणि 5चा F PF लक्षात ठेवा. PF म्हणजे लक्षात ठेवा PF फंड असतं तसं लक्षात ठेवा. पोल्ट्री 5 क्रमांक आहे म्हणून 5 PF असं लक्षात ठेवा. पशुगणना 7 लक्षात ठेवतील, म्हणजे महाराष्ट्राच्या पशुगणनेची 7 इंडियाला असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे 7वी गणना म्हणजे 7वा रँक आहे पशुगणनेमध्ये, ऑल इंडिया रँक म्हणजे ते संख्येमध्ये, तर लक्षात ठेवा. आणि पोल्ट्री बोर्ड आहे त्याचा किंवा 5वा रँक आहे. पोल्ट्री पोल्ट्री 5 PF लक्षात ठेवा. पोल्ट्रीचं P 5चं F लक्षात ठेवा. PF असं लक्षात ठेवू शकता. नंतर काय आहे
पशुधन ट्रॅक्टर किती आपल्याकडे लक्षात ठेवा 1,05,611 ट्रॅक्टर आहेत. ट्रॅक्टरची 2 वेळेस संख्या विचारलेली आहे इंडियाची, तर महाराष्ट्राची विचारली जाऊ शकते. ट्रॅक्टर किती 1,05,611 किती 1,05,611 महाराष्ट्रामध्ये काय आहे तर ट्रॅक्टरची संख्या आहे किती 1,05,611. 1,05,000 लक्षात ठेवा 1,05,000. वनक्षेत्र किती 61,993 चौरस किलोमीटर किती 61,000 किती 61,993 किलोमीटर म्हणजे वनक्षेत्र जे आहे. महाराष्ट्राची निर्मिती किती झाली 1960ला बरोबर आहे. आणि नंतर काय आलं आम्ही 60ला स्टेबल झालो म्हणजे 60ला काय आपलं नवीन निर्मिती झाली. आता आम्ही काय विचारलं की बाबा ठीक आहे आम्ही आता आपल्या महाराष्ट्राचं काय करायचं आम्हाला वनक्षेत्र बघायचं किती आहे. तर आम्ही काय केलं 60ला आम्ही शांत झालो सगळं स्टेबल केलं आणि 61ला आम्ही काय केलं सगळं महाराष्ट्र काय काय आहे कोणत्या कोणत्या अँगलने किती पीक क्षेत्र आहे काय आहे महाराष्ट्रामध्ये काय काय खनिज आहे तर आम्ही आढावा घेतला किती 61ला. मग त्यासोबत आम्ही 61ला काय केलं वनक्षेत्रही पाहिलं. मग किती वनक्षेत्र आम्हाला किती निघलं 61ला त्या 61च्या आकड्याशी रिलेट करता आलं 61,000 चौरस किलोमीटर 1900 का तेवढंच लक्षात ठेवा वनक्षेत्र 61,000 चौरस किलोमीटर. ते 993 नका लक्षात ठेवा फक्त राऊंड फिगर लक्षात ठेवा 61,000 चौरस किलोमीटर. वीजचा पहिल्याला आहे औद्योगिक वापर कृषी वापर आणि घरगुती वापर. आपल्याला विजेमध्ये फक्त एक बघायचं मित्रांनो की विजेचा जो वापर आहे आपल्याला तर कोणाचा जास्त आहे सगळ्यात जास्त ते आकडेवारी गरजेची नाही. औद्योगिक वापर सगळ्यात जास्त आहे कृषीचा वापर 2 नंबरला आहे घरगुती वापर 3 नंबरला रँक विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे औद्योगिक वापर सगळ्यात जास्त असतो कृषीमध्ये कसं ते उपसा सिंचन करणं कसं पेट्रोल ते डिझेल पंप असतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सॉरी आपले जे पंप असतात इलेक्ट्रिक पंप इलेक्ट्रिक म्हणजे कसं असतं की ज्या मोटर असतात पाणी उपसण्यासाठी त्या इलेक्ट्रिक एनर्जीवर चालतात. मग सगळ्यात जास्त काय होतं की मोठं क्षेत्र आहे शेतीखाली मग काय करणार औद्योगिक विभागानंतर काय आहे तर पाणी उपसण्यासाठी आपल्याला काय इलेक्ट्रिक लागणार आहे म्हणून कृषी क्षेत्र आपल्या 2nd नंबरला वापरते. सगळ्या शेवटी काय घरगुती वापर एवढा काही नसतो नॉर्मल असतो त्यामुळे 3 नंबरला घरगुती वापर. जर विचारलं रँक की सगळ्यात जास्त विजेचा वापर कसा कोणत्या क्षेत्रामध्ये येतो रँकला पहिल्यांदा औद्योगिक आहे दुसरं कृषी आहे तिसरं काय आहे घरगुती वापर आपल्याला बघता येईल. लक्षात शिक्षण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा. प्राथमिक शाळा किती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 1,04,000 आहे किती 1,04,000 आहेत आणि ट्रॅक्टर कितीच 1,05,000 बरोबर आहे. असं लक्षात ठेवू शकता किंवा असं लक्षात ठेवा आमच्याकडे प्राथमिक शाळा 1,04,000 आहेत आणि ट्रॅक्टर पण 1,04,000 आहे 5,000 लक्षात ठेवा म्हणजे रिलेट करता येईल. म्हणजे आमच्याकडे प्राथमिक शाळा आणि ट्रॅक्टर प्राथमिक शाळा कुठं असतात ग्रामीण भागामध्ये आणि ट्रॅक्टर कुठं असतात ग्रामीण भागामध्ये बरोबर आहे. म्हणजे प्राथमिक शाळा कुठं ग्रामीण भागामध्ये जास्त असतात आणि जर पाहिलं ट्रॅक्टर कुठं असतात ग्रामीण भागामध्ये 1,04,000 आमच्या ट्रॅक्टर पण आहेत संख्या 1,04,000 1,05,000 आहे पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय करा 1,04,000 लक्षात ठेवा. आमच्या प्राथमिक शाळा 1,04,000 आहेत आणि ट्रॅक्टरची संख्या ही 1,04,000 आहे असं लक्षात ठेवू शकता. माध्यमिक शाळा किती 28,000 किती 28,000 लक्षात ठेवा. आरोग्य दर लोकसंख्येमागे खाटा किती तर आता जर पाहिलं तर आपले किती आकडेवारी 23-24ची दर लोकसंख्येमागे खाटा म्हणजे दर लाख लोकसंख्येमागे खाटा म्हणजे 1 लाख मग किती खाटायचं लक्षात ठेवा 62 खाटा. मी महाराष्ट्रामध्ये जर कोविडच्या सिच्युएशनला पाहिलं ऑल इंडियामध्ये तर प्रायव्हेट हेल्थ सेंटर असेल किंवा प्रायव्हेट हेल्थ सेंटर असतील तर समजा सांगतो ना की आपल्याला खाटाच भेटल्या नाही कारण ती तेवढं काय म्हणतात तेवढं अवेलेबलच नव्हतं उपलब्धच नव्हतं. म्हणजे अचानक एवढे लोक आजारी पडले कोविडमध्ये की ते हॉस्पिटल प्रायव्हेट म्हणजे रेल्वेमध्ये आपल्याला ते व्यवस्था करावी लागली आपण पाहिलं असेल लॉकडाऊनमध्ये. म्हणजे खाटाचं प्रमाण आहे ते कमी आता जर पाहिलं ते पण काय आहे कमीच आहे. म्हणजे 1 लाख माग 62 खाट आहेत म्हणजे मला 1 लाखामधले जर 500 लोक म्हणजे बघा ना प्रमाण किती कमी 62 1 लाखासाठी 62 खाट आहेत. म्हणजे आता जर लोक आजारी पडले तर दवाखान्यात खाटच नाही ॲडमिट व्हायला बरोबर आहे. किती 1 लाख आपलं किती सध्या लक्ष 1 लाखामागे 62 तर लक्षात ठेवा 62 खाटा कसं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र 1962ला आमचं कोणतं युद्ध झालं भारत आणि चीनचं युद्ध झाले बरोबर आहे. भारत चीनचं युद्ध झालं 1962ला आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपलं काय झालं खूप सैनिक आजारी काय केले त्यामध्ये युद्धामध्ये काय झालं हे पडले त्यांना दुखापत झाली किंवा सिव्हिलियन्स जाईल त्यांनाही दुखापत झाली वारमध्ये. मग त्यांना काय पाहिजे होतं दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं होतं आणि त्यावेळेस आम्हाला खाटा किती सापडल्या 62 खाटा सापडल्या. मग ते जे 1962चा जो आकडा आहे युद्धाचा त्याला 62ला 62 खाटाशी रिलेट करा किती 23-24ला जर पाहिलं तर किती 62 खाटा आहेत आणि जर अगदी जर पाहिलं ही 20-21ची ही एक बघ आकडा लक्षात ठेवा आताची आहे 62 आणि -3 करा
ते 59. म्हणजे जी आधीची ह्याच्या अगोदरची जी होती कोणती 20-21साठी किती होती आफ्टर लॉकडाऊन 59 होती. किती 59 होती आणि आता 23-24साठी किती आहे 62 आहे. म्हणजे रिसेंटली जे आहे ते भारत आणि चायना वारसी 1962 झालं. त्या 62ला 62चा खाटा पर लाख लोकसंख्येमागे आहे. -3 केल्यानंतर 59 येतात. जे आफ्टर लॉकडाऊन किंवा कोविड आपल्याला ते बघता येईल की 20-21मध्ये त्या दरम्यान आपल्याला 59 खाटा दिसत होत्या पर लाख लोकसंख्येमध्ये. जन्मदर किती 15 आहे, मृत्यूदर 5.5 आणि अर्भक मृत्यूदर 16 आहे. आपण कालच डिस्कस केला आहे. वाहतूक रेल्वे मार्गाची लांबी किती आहे मित्रांनो 6000 किलोमीटर आहे. किती 6000 किंवा आपल्याला 6300 किलोमीटर आहे. बरोबर आहे. किती 6300 किलोमीटर आहे. राऊंड फिगर लक्षात ठेवा 6000 किलोमीटर आहे. म्हणजे रेल्वेमुळे काय होतं की ट्रान्सपोर्ट खूप जास्त होते आणि मालाची वाहतूक जास्त झाल्यामुळे प्रवाशांची वाहतूक असेल किंवा मालामुळं काय होतं की लवकर हे झालं. म्हणजे काय झालं ते फॉर्मेट इतकं फास्टमध्ये जे ट्रान्सपोर्ट होते की त्यामुळे काय होतं की आपल्याला व्यापार असेल किंवा लोकांचा वेळ वाचतो आणि त्यामुळे काय होतं की राज्याची किंवा देशाची प्रगती खूप फास्ट होते. म्हणजे मला सांगा महाराष्ट्रामध्ये किती 6000 किलोमीटर आहे. 6 कडे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेल्वे आल्यामुळे काय आला महाराष्ट्राच्या प्रगतीने 6 मारला असं लक्षात ठेवा. 6000 किलोमीटर लक्षात ठेवा. रेल्वे मार्गाची लांबी 6 आणि त्यामुळे 3 त्यापुढे 3 शून्य वापरा आणि 6000 किलोमीटर म्हणजे 6 मारला. म्हणजे महाराष्ट्रात रेल्वे आली आणि 6 मारला असं लक्षात ठेवा. म्हणजे 6000 किलोमीटर रेल्वे मार्गाची लांबी. एकूण रस्त्याची लांबी किती मित्रांनो 3,28,526. किती 3,28,526 म्हणजे महाराष्ट्रात लक्षात 3,28,526. किती 3,28,526 महाराष्ट्राचं काय 3 लाख लक्षात ठेवा. म्हणजे रस्त्यांची लांबी किती 3 लाख आहे. महाराष्ट्रामधला यम उलटा केला तर 3 लाख दिसतो. बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्र फॉर्मेशन वेळी तर किती होतं 3 कोटी लोकसंख्या होती 3,94,00,000. तिथं पण मी यम उलटा करायला लावला. ती 3 लाख 3 कोटी त्याला आपण म्हणलो 3 रिलेट केलं आणि इथं पण तुम्ही काय करा महाराष्ट्राची एकूण रस्त्याची लांबी किती 3,28,526. तुम्ही फक्त 3 लाख लक्षात ठेवा महाराष्ट्राचा यम उलटा करून. सहकार प्राथमिक कृषी पतसंस्थेवर ह्याच्यावर 2023ला क्वेश्चन आला होता की किती 20,897 हा आकडा दिलेला होता. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला काय लक्षात ठेवा प्राथमिक कृषी पतसंस्था किती आता 20,962 आहेत 23-24ला आणि आता किती 20-21ला किती 20,897. आता किती वाढल्यात 20,897 20,000 असं लक्षात ठेवा 20,800 20,900. आता किती 20,900 आहेत. पहिला किती 20,800 20-21ला 23-24ला 20,900 20-21च्या किती 20,800 आणि नंतर 100ने वाढल्या 20,900 असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्था. बरोबर आहे. जिल्हा परिषदा किती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकच मिनिट महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा किती आहेत मित्रांनो 25 आहेत. ग्रामपंचायती किती 21,636 आहेत. बरोबर आहे. पंचायत समित्या 255 नगर परिषद 219 महानगरपालिका 3 नगरपंचायत 146 आणि त्यावेळेस त्या म्हणजे ज्या फॉर्मेशनच्या वेळी हे पाहिले आपण आणि कटक मंडळे 7. तर लक्षात ठेवा ही जी इन्फॉर्मेशन आहे 1960-61ची आहे आणि ही रिसेंटली आहे की आपल्याला सध्या जिल्हा परिषद किती महानगरपालिका किती किंवा आपल्याला कटक मंडळ किती ते आकडेवारी आहे. तर ही आकडेवारी आपण थोडक्यात पाहूयात की आपल्याला ही इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तर लक्षात जिल्हा परिषद किती महाराष्ट्रामध्ये 25 आहेत. किती 25 आहेत. कधी 1960-61ला आणि आत्ता किती 34. बस जिल्हा परिषद 25 आणि 9 म्हणजे नवीन किती 25मध्ये नवीन जिल्हा परिषद तयार झाल्या म्हणून आम्ही काय केलं 9 ॲड केलं. 25 होते त्यावेळेस आणि प्लस 9 केलं की 34. म्हणजे राज्यामध्ये जर पाहिला की सगळ्यात मोठा घटक कोणता असतो तर आपण जर गाव तालुका आणि जिल्हा पाहिलं सगळ्यात मोठा घटक कोणता असतो जिल्हा असतो. जिल्ह्याला त्यावेळेस 25 होते. आम्ही नवीन 9 जिल्हे निर्माण केले. नवीन 9 केले म्हणून 9 आकडा लक्षात ठेवा. 25 आणि 9 34 सॉरी असं लक्षात ठेवा 9 म्हणजे 9 जिल्हा परिषद आम्ही ॲड केलेला आहे. किती बरोबर आहे. जिल्हा परिषद 25 + 9 नवीन 9 जिल्हा परिषद ॲड केला. 25 + 9 34 लक्षात ठेवा. आणि ग्रामपंचायत किती 21,000 होते असं लक्षात ठेवा. नंतर किती झाल्या 27,000. बरोबर आहे. आणि 21,000 आणि 27,000 म्हणजे 636 आणि तिथे 913 आहेत म्हणजे असं पुढची आकडेवारी. पण आपल्याला फक्त राऊंड फिगर लक्षात ठेवा. ग्रामपंचायत किती 21,000 आहे आणि आत्ता किती तर 27,000. त्यावेळेस किती होतं 21,000 आता हे 27 म्हणजे 3 × 7 = 21 आणि 3 × 9 = 27. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जर पाहिला 3चा ग्रामपंचायतीमध्ये काय आहे बरोबर आहे काय असतं लक्षात ठेवा की जी हे आहे 21,000 आणि 27,000 हे काय तर 3च्या पाडामधले हे येतं आकडे 3 × 7 = 21 3 × 9 = 27 3 × 7 = 21 आणि 3 × 8 = 3 × 7 = 21 बरोबर आहे. आणि 3 × 8 = 24 आणि 3 × 9 = 27. तर आपल्याला काय आहे 3 × 7 = 21 आणि 3 × 9 = 27 असं लक्षात ठेवायचं आहे. 3 × 7 त्यावेळेस लक्षात ठेवायचं 3 × 7 = 21 आणि 3 × 9 = 27 असं लक्षात ठेवू शकता. 3 × 7 म्हणजे आणि 9 आम्ही 8 का नाही घेतलं तर 8 समसंख्या आहे. आपल्याला विषमचा ट्रेंड पाहायचा आहे. ट्रेंड्स काय आहे 3 × 7 = 3 × 9 3 × 7 म्हणलं की 21 त्यावेळेस 21,000 होत्या आणि 3 × 9 = 27
27,000 आत्ताच्या ग्रामपंचायती आहे. पंचायत समित्या किती होत्या? 295 होत्या. आता किती? 351. पंचायत समित्या मला सांगा, पंचायत समित्या म्हणजे तालुका लेवलला असते, बरोबर आहे. आणि पंचायती आणि गावाकडे लोकांना काय असतात? जास्त पंचायती असतात. मग पंचायती म्हणजे कसं की एखाद्याने वर्गणी दिली 100 रुपये, तर एखादा काय करतो? त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं लक्षात ठेवा की गावामध्ये काहीतरी काम करायचे पंचायत समितीमध्ये, मग काय करणार आहेत? आपण 100 रुपयाची वर्गणी सांगितली की तालुका लेवलला, आणि मग काय असं लोकांना असं वाटतं की त्यांनी 100 दिले, ह्यांनी 100 दिली. पण एखादा बहादर येतो, तो म्हणतो की काय करा, सगळ्यापेक्षा माझं नाव चांगलं होण्यासाठी मी जास्त वर्गणी देणार. मग तो किती आकडा देतो? 351 आकडा देतो. आणि हे कुठं चालतं? गाव लेवलला नाही, पंचायती लेवलला चालतं. असं लक्षात ठेवा. पंचायती लोकांना लय पंचायती असतात, त्यांनी 100 दिली, मी जास्त देणार, हे असं लक्षात ठेवायचं. काहीतरी असं स्टोरी टाईप. पंचायती जास्त असतात. किती? पंचायती बरोबर. म्हणजे पंचायतला म्हणजे बरोबर आहे की त्यांच्या म्हणजे हे असतं, त्याला काय म्हणजे त्याला एकमेकाची ओढा चालला असते गाव लेवलला, तालुका लेवल. पण आपल्या तालुका लेवलला पंचायती लय असतात, असं लक्षात ठेवायच्या. म्हणजे दुसऱ्याची उच्चपाती करणं, हे करणं, किंवा 300 दिलं तर मी जास्त देणार, माझं नाव झालं पाहिजे. मग त्यावेळेस 295 होते सुरुवातीला, आता किती? 351 पंचायत समिती आहे. तर 351 हा आकडा डोनेशनचा आकडा लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवू शकता. पंचायती गावातल्या लोकांना पंचायती जास्त असतात, असं लक्षात ठेवा. राजकीय लोकांना बरं का, सामान्यांना 351 आकडा. नगर परिषदा किती होत्या? 219 होत्या. आता किती झाल्या? 246. नगर परिषदा 219 होत्या, 246. 246 लक्षात ठेवा. नगर परिषद म्हणजे नागरी विभाग, आणि तो कसा लक्षात ठेवा? भारी. 246. शहरामध्ये असतं व्यवस्थित नियोजन असतं, घरांचं, पाण्याचं, स्वच्छतेचं सगळं असतं ना. कचरा गाड्या असतात, तिथली वाहतूक व्यवस्था स्पेशल असते. पुण्यामध्ये PMT आहे, मुंबईला बेस्ट आहे, असं म्हणून आम्ही लक्षात ठेवा. मग आमचा आकडा ही नगर परिषदेचा नागरी भागामधला 246 आहे. बे 4 आणि बेत्रिक 6 असं लक्षात ठेवू शकतो. 240. नगर परिषद किती? 219 त्यावेळेस होत्या. आता किती? 246. महानगरपालिका किती होत्या? 3 होत्या. महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये यम आकडा लक्षात ठेवा. त्यावेळेस आम्ही नवीन होतो, महाराष्ट्राचा यम उलटा केला. जिथं जिथं सांगितलं तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. 3च महानगरपालिका होत्या महाराष्ट्राचे फॉर्मेशन होते. लक्षात ठेवा किती? 3च होत्या. आता किती? 29. तर नीट लक्षात ठेवा, महानगरपालिका ज्या होत्या ते 3च होत्या. किती? सुरुवातीला 3 होत्या आणि आता किती? 29 आहे. नगरपंचायत 0 होत्या. किती? नगरपंचायत 0 होत्या. एक लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या निर्मिती नगरपंचायत एकही नव्हती. तर आता किती? 146. म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत. नगर परिषद जर पाहिलं 246 मोठी असती, नगरपंचायत लहान असते 146. नगर परिषद 240 246 आणि 146. काय? 246 146. नगर परिषद किती? 246 आहे. सेम आहे, फक्त तिकडे खाली लहान असल्यामुळे आम्ही 1 घेतला. 146 लक्षात ठेवू शकता. कटक मंडळे 7 होती ना, आता ही किती? आता 7च कटक मंडळे आहेत. तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची होती, म्हणून मी काय केलं, ही घेतली. तर मित्रांनो, आज मला वाटलं की एका तासामध्ये संपल, पण पार्ट आपला राज्य संक्षिप्त आढावा पार्ट अ झालेला आहे. भाग अ झालेला आहे. तर आपला भाग ब उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार होतो. म्हणजे आपलं राज्य अर्थव्यवस्था तो 1 नंबरचा टॉपिक. राज्य संक्षिप्त आढावा भाग अ आणि भाग ब असे आता 3 लेक्चर होतील. म्हणजे आजचं भाग अ पर्यंत तिथं स्टॉप करतो आहे. बचं उद्या घेणार आहे. म्हणजे राज्याची अर्थव्यवस्था एक नंबरचा टॉपिक, नंतर राज्याचा संक्षिप्त आढावा अ भाग आणि नंतर ब भाग, असे 3 लेक्चर आपले होतील. 3ही लेक्चर VIP आहे, त्यामुळे मी वेळ देत आहे. का तर ही सगळी एक प्रकारची काय आहे? रिव्हिजन आहे. यातून तुम्हाला कन्फर्म 4 ते 5 क्वेश्चन या 3 लेक्चरमधून आलेले दिसतील. त्यामुळे मी इथंच थांबतो. तर ब भाग आहे ते आपण काय करूयात? उद्या घेऊयात. ठीक आहे मित्रांनो, थांबूयात इथे. असं